नमस्कार मित्रांनो. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. तुम्ही कोणत्या टाईपच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात? इक्विटी, डेट की हायब्रिड? कारण हाच निर्णय तुम्ही किती रिस्क घेणार आहात आणि तुम्हाला किती रिटर्न्स मिळणार आहे हे ठरवते. चला पुढच्या 60 सेकंदामध्ये म्युच्युअल फंडचे 3 मुख्य टाईप्स समजून घेऊया. म्युच्युअल फंड्स मुख्यतः 3 प्रकारांमध्ये विभागलेले असतात. ग्रोथसाठी इक्विटी म्युच्युअल फंड्स, रिटर्न्सच्या स्टॅबिलिटीसाठी डेट म्युच्युअल फंड्स आणि जर तुम्हाला ग्रोथ आणि स्टॅबिलिटी दोन्ही हवे असेल तर त्यासाठी हायब्रिड म्युच्युअल फंड्स. आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया इक्विटी म्युच्युअल फंड्स. हे म्युच्युअल फंड्स मुख्यतः स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. याचं मिनिमम इक्विटी ॲलोकेशन असतं 65% आणि मॅक्सिमम इक्विटी ॲलोकेशन असतं 100%. यामधले काही पॉप्युलर कॅटेगरीज आपण आता एक एक करून डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे लार्ज कॅप फंड्स. यामध्ये फंड मॅनेजरला मिनिमम 80% ऑफ द इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप कंपनीजमध्ये करणं आवश्यक असतं. मिड कॅपमध्ये हीच रेंज आहे मिनिमम 65% आणि स्मॉल कॅपमध्ये देखील मिनिमम 65% ही इन्व्हेस्टमेंट फंड मॅनेजरला स्मॉल कॅप कंपनीजमध्ये करावी लागते. फ्लेक्सी कॅपमध्ये मात्र थोडंसं वेगळं आहे. फ्लेक्सी कॅपमध्ये मिनिमम इक्विटी ॲलोकेशन असलं पाहिजे 65%. मग फंड मॅनेजर त्याच्या चॉईसनुसार लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीजमध्ये ते इन्व्हेस्ट करू शकतो. मल्टी कॅपमध्ये मिनिमम इक्विटी ॲलोकेशन असते 75%. परंतु फंड मॅनेजरला मात्र लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप या प्रत्येक कॅटेगरीमध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट ही 25% करावीच लागते. हे फंड्स प्रामुख्याने लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी वापरले जातात. आता बघूया दुसऱ्या कॅटेगरीचे म्युच्युअल फंड्स, ज्याला आपण डेट म्युच्युअल फंड्स असे म्हणतो. हे तुम्हाला तुमच्या रिटर्न्समध्ये स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतात. हे फंड्स मुख्यतः बॉन्ड्स, ट्रेजरी बिल्स आणि फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. याचं ॲलोकेशन जे आहे ते 100% डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये केलं जातं. याच्याच काही पॉप्युलर कॅटेगरीज आपण आता डिस्कस करणार आहोत. पहिली कॅटेगरी आहे लिक्विड फंड्स, ज्यांची मॅच्युरिटी 91 दिवसापर्यंत असते अशा इन्स्ट्रुमेंट्समध्ये हे इन्व्हेस्टमेंट करतात. दुसरी कॅटेगरी आहे कॉर्पोरेट बॉन्ड फंड्स. याच्यात मिनिमम 80% ऑफ द इन्व्हेस्टमेंट ही कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये केली जाते. तिसरी कॅटेगरी आहे शॉर्ट ड्युरेशन फंड्स. यामध्ये साधारणतः 1 ते 3 वर्ष मॅच्युरिटीमध्ये असलेले इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. आणि शेवटची कॅटेगरी आहे गिल्ड फंड्स. यामध्ये मिनिमम 80% ऑफ द इन्व्हेस्टमेंट ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये केली जाते. हे फंड्स सामान्यतः कमीत कमी व्हॉलटाईल आणि स्टेबल रिटर्न्ससाठी वापरले जातात. आता आपण तिसरी कॅटेगरी बघणार आहोत, ज्याला आपण हायब्रिड म्युच्युअल फंड असे म्हणतो. यामध्ये तुमचे पैसे इक्विटी आणि डेट या दोन्ही इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्ट केले जातात, जेणेकरून तुम्हाला ग्रोथ आणि स्टॅबिलिटी या दोन्ही यांचा बॅलन्स मिळतो. याचं ॲलोकेशन हे फंडनुसार बदलतं. यातले मेजर टाईप्स आता आपण वन बाय वन डिस्कस करूया. पहिला टाईप आहे ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड्स. यामध्ये 65 to 80% हे इक्विटी ॲलोकेशन असते. दुसरी कॅटेगरी आहे कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड्स, ज्यामध्ये 75 to 90% तुमची इन्व्हेस्टमेंट ही डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये केली जाते. तिसरी आहे बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड्स. यामध्ये फंड मॅनेजरला 30% to 80% पर्यंत इक्विटी डायनॅमिकली ॲलोकेट करावी लागते. म्हणजे 30% पासून तो 80% पर्यंत तो इक्विटी ॲलोकेशन हे करू शकतो. आणि शेवटची कॅटेगरी आहे मल्टी ॲसेट फंड्स. यामध्ये किमान 3 ॲसेट क्लास म्हणजे इक्विटी, डेट आणि गोल्डमध्ये प्रत्येकी 10% ॲलोकेशन करणं आवश्यक असतं. हे फंड्स ग्रोथ आणि स्टॅबिलिटीमध्ये बॅलन्स तयार करण्यासाठी वापरतात.
आता एक प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही कोणता फंड निवडलाय? इक्विटी, डेट की हायब्रिड? कमेंट करून नक्की सांगा. पण वास्तव काय आहे हे माहिती आहे का? बहुतेक इन्व्हेस्टर्ससाठी फक्त एक फंड पुरेसा नसतो. एक चांगल्या पोर्टफोलिओमध्ये साधारणपणे इक्विटी, डेट आणि हायब्रिड फंड्सचं मिक्स असणं आवश्यक असतं. आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती अलोकेशन असावे हे तुमच्या रिस्क ॲपेटाईट, गोल्स, एज आणि इन्व्हेस्टमेंट हॉरायझनवर अवलंबून असते. यालाच ॲसेट ॲलोकेशन म्हणतात. आणि योग्य ॲसेट ॲलोकेशन ठरवण्यासाठी फायनान्शियल ॲडवायझर खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. अशाच सोप्या आणि उपयुक्त इन्व्हेस्टमेंट माहितीसाठी आम्हाला फॉलो करा. आणि हो, जर तुम्ही तुमचं ॲसेट ॲलोकेशन केलं नसेल, तर आजच तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरकडून करून घ्या. पुढच्या रीलमध्ये अशाच एका नवीन टॉपिकवर काहीतरी सांगण्यासाठी भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.